संपादक दैनिक अपना नवे शहर. दर्शको, आज मी आहे जन्मऋण या आगामी चित्रपटाच्या टीम बरोबर. या चित्रपटाच्या निर्मात्या, या चित्रपटाच्या संगीतकार, मुख्य अभिनेत्री आणि या चित्रपटात रोल करणारे श्री भरत जोशी यांच्या समवेत सर्वप्रथम मला प्रश्न विचारायला आवडेल. कांचनजी, मला सांगा, ही स्टोरी, ही कथा कोकणात घडलेली आहे असं मी ऐकून आहे. या कथेचं वेगळेपण काय आणि या वास्तव घडलेल्या घटनेवर सिनेमा काढावा असं आपल्याला का वाटतं? नमस्कार रसिको. ह्या कथेवरती चित्रपट काढण्यामागचं एक कारण असं आहे की मंजुश्री गोखले म्हणून कोल्हापूरच्या ज्या लेखिका आहेत त्यांनी मला त्यांची काही पुस्तकं पाठवली होती. तर अशी तुम्हाला तर माहिती आहे, बऱ्याचशा लेखिका आम्हाला पुस्तकं देत असतात. अनुराधा वैद्यबाई होत्या, त्यांनी मला पुस्तक पाठवलं होतं आणि त्याच्यावरती जवळजवळ 1.5 वर्ष मेहनत करून आम्ही मोकळा श्वास पिक्चर केलं होतं. तसंच या चित्रपटाच्या बाबतीमध्ये झालं. ही जी कथा मी वाचायला घेतली रात्री, तर तेव्हा ती वाचूनच खाली सोडली, म्हणजे पुस्तक खाली ठेवलं. कारण की ही कथा मला माहिती होती, कारण का ही बातमी ही सत्य घटना आहे आणि ही बातमी कुठेतरी 2008 ते 2012 याच्यामध्ये घडलेली आहे आणि ही वर्तमानपत्रामध्ये अगदी ठळक मथळ्यामध्ये आलेली बातमी. सो त्यामुळे मला त्याच्याविषयी जास्त उत्सुकता वाटली आणि मला कुठेतरी हा सब्जेक्ट आत्ताच्या काळाला जास्त रिलेट होतोय असं वाटलं. तर आजकाल आपण बघतो की मुलं मोठी झाल्यानंतर कुठेतरी जेव्हा ते काही अचीवमेंट्स करतात तेव्हा त्यांना असं वाटतं, अरे हे तर सगळं मी माझ्या बलबुत्यावरती केलेलं आहे. परंतु हे सगळं करण्यासाठीचं जे शिक्षण आहे ते बेटा तुला तुझ्या आई वडिलांमुळे मिळालेलं आहे. तुझ्या आई वडिलांनी तुझ्या तोंडामध्ये घास भरवला तेव्हा तू आज एवढा मोठा झालेला आहेस. आई वडिलांचं शेवटपर्यंत करणारी मुलंही आहेत, त्यांना विचारणारी मुलंही आहेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण त्या वयाला पोहोचणार आहे, तर हे विसरून चालणार नाही आताच्या यंगस्टर्सनी. आणि सर्वात माझं भाग्य मी समजते की सुकन्या कुलकर्णी आणि मनोज जोशी ही आपली आबाळ मायाची हिट जोडी मला कर्मधर्म संयोगाने का होईना परंतु परत मिळाली, हे मी माझंच भाग्य समजते. आणि दोघांचा इतका अप्रतिम अभिनय, मी म्हणेन अभिनयाची जुगलबंदी आपल्याला परत बघायला या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. पुढचा प्रश्न मला वैशाली त्यांच्यासाठी असेल. वैशाली सावंत म्हटलं की उठत्या चालीची गाणी, तरुणाईच्या तोंडी पटकन बसतील अशी गाणी, हा माणसाच्या भावनिकतेला हात घालणारा सिनेमा आहे. आई वडील आणि मुलं यांच्यातली नात्यांची शिवण जी आता उसवत चाललेली आहे त्यावर हा सिनेमा भाष्य करतो असं मला वाटतं. तर या सिनेमाची अशी वेगळी गाणी करताना तुम्हाला कसं वाटतं? छान प्रश्न आहे. मान्य आहे की एक गायिका म्हणून माझ्या वाट्याला जी गाणी आलेली ते संगीतकार ठरवतात की माझ्या आवाजात काय जॉनर त्यांच्या दृष्टीने चालतं. पण जेव्हा एक संगीतकार म्हणून मी त्या भूमिकेत शिकते तेव्हा, आणि हे संभव असं झालेलं आहे की एक संगीतकार म्हणून माझ्याकडे असे सिरियस विषय जास्त आहेत आणि ते माझं मला भाग्य वाटतं की मला ज्या इंटेन्सिटीने सादर व्हायचं असतं आणि त्याच्यातलं वेगळेपण सादर नाही तर मी आणखीन वेगळं काय करणार संगीतकार म्हणून. त्यामुळे मला आनंद होतो इनफॅक्ट जेव्हा असं काही वेगळं मटेरियल माझ्या हाती लागतं. कारण आई वडील ही महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि त्यांच्यावर वेचलेलं असं गाणं करायला मिळणं हा एक किती मोठा योग आहे आणि भाग्य आहे. आज अंगाई झाली अबोल, नाती रुजली नाहीत खोल, आज अंगाई झाली अबोल, नाती रुजली नाहीत खोल, चिवकावचे घरटे करून एकटे जन्म ऋणाचा मांडला कांडावा, सोडव कसा गुंतलेला जीव, सोसना घाव, सोसना घाव. आणि त्याच्यात आपण नकळत या पिढीला किंवा इनफॅक्ट हे जे घडलंय आता आमच्याच पिढीतल्या कोणीतरी केलेलं आहे ना, तर ते कान पिळणी म्हणतात
तशी जर का करता आली सांगीतिक, तर हा एक वेगळा चॅलेंज होता. पण त्यांनी मला एक फ्रेम दाखवली वॅक्सिन बसले आणि सुकन्या आणि मनोजी बोलणं बंद झालंय दोघांचं एकमेकांशी, कारण बोलण्यासारखं काहीच होत नाही. फक्त काय घडलंय ते रिअलायझेशन मोड मध्ये आहे. तो धक्का आहे, घाव आहे त्यांच्यावरचा, म्हणून सोसणार हा. एक आई वडील म्हणून हे खरंच आपल्याबरोबर घडलंय हे जे फिलिंग आहे ते इतकं पिंची आहे आणि त्या दोघांनी काहीही न बोलता फक्त डोळ्यातनं ते दाखवलंय. पुढचा प्रश्न माझा सुकन्याताईंना असेल की तुमच्या प्रत्यक्ष वयापेक्षा 10 वर्ष पुढची भूमिका आहे, ती साकारताना काय विशेष प्रयास करावे? कुठलीही भूमिका करताना प्रयास करावाच लागतो. आपलं आजूबाजूचं वातावरण, आपले सहकलाकार, दिग्दर्शक यांच्या सगळ्यांच्या सांगण्याने ती भूमिका खुलत जाते आपण. आणि मला कधी जमलं नाही की भूमिकेचा अभ्यास करणं. मी फक्त माझं निरीक्षण जे आहे, जे इतक्या वर्ष मी करत आले, माझ्या आजूबाजूच्या माझी आई असेल, माझी मावशी असेल, काकू, त्या कशा वागल्या, त्या कशा राहतात, त्या कशा चालतात, त्या स्वयंपाकात काम करताना त्यांचा पदर कसा असतो, किंवा एकंदरीतच त्यांची त्या घरात वावरणं कसं असतं, किंवा त्या घराला घरपण देणे तिच्या हातात असतं, ते ती कसं करत असते, सगळ्यांवरती लक्ष कसं ठेवत असते, हे माझ्या निरीक्षणातून मी त्या त्या भूमिकेमध्ये घालत असते. आणि अर्थातच कलाकार त्यांचा खूप मोठा वाटा असतो आपली भूमिका वठवतात, की मी ठीक करेन पण समोरच्याने काही रिस्पॉन्सच दिला नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि असं अनेक वेळेला होतं सुद्धा की आपण मरमरसर काम करत होतो पण समोरचा मख्ख असतो, म्हणजे काहीच करू शकत नाही. पण दैनंदिन मालिकांमुळे आम्हाला इतकी सवय झालेली असते की दगड जरी आणून ठेवला समोर ते डोळ्यातून पाणी येऊ शकतं. आम्ही ज्या घरात आम्ही काम करत होतो, ज्या घराचं, आणि सगळी ह्याच्यामध्ये गंमत अशी अजून की कुठेही तुम्हाला सेट दिसणार, ही सगळी लोकेशन तिकडे खरी आहे. प्रत्यक्ष तिकडे त्या घरात जाऊन, त्या देवळात जाऊन तिथे आम्ही शूटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे ते अजून तुम्हाला आपलंसं वाटेल. विषयाबद्दल आत्ता काही न सांगणं मला योग्य वाटतं, कारण तुम्हाला बघाल तर तुम्हाला कळेल. पण आपल्या आजूबाजूला घडणारी गोष्ट आहे, घडलेली गोष्ट आहे, घडू शकणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं पालकांचं सावध राहायला पाहिजे आणि आपल्या पुढच्या जीवनाची पूर्तता ही पालकांनी करायला पाहिजे. चांगलं उत्तर दिलं, तपशीलवार सांगितलं. आता मी मनोजींकडे वळतोय. गुजरात मधल्या हिम्मतनगर येथे जरी आपले पूर्वज असले तरी आपल्या अनेक पिढ्या कोकणातल्या महाडमध्ये गेल्या. तुमचे उच्चार, मराठी उच्चार, त्यांच्या मराठी उच्चारांवर मराठी प्रेक्षक मुग्ध आहे. ते सुंदर डिक्शन. ते तो एकटाच नाही, त्याच्या बहिणी पण असं सुंदर मराठी बोलतात. म्हणजे त्या गुजराती साडी नेसून मराठी बोलतात. आम्ही त्यांच्या गावी गेलोय. या बाबतीत एक सांगेन, त्याचं अध्यात्माविषयीचं पण ज्ञान खूप चांगलं आहे, म्हणजे डीप आहे असं. माझा प्रश्न तुम्हाला असा असेल की तुमच्याच कोकणात दापोलीच्या परिसरात हे सगळं तुम्ही महाडचे दापोली परिसरात चित्रण झालं, कसं वाटलं हे चित्रण करताना? आणि तुम्ही तिथे ऍट इज होता, तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये होता? माझं गाव महाडचं अलीकडे आहे, असो, पण कोकणात माझ्या 7 पिढ्या वाढल्या. मी चांगलं मराठी बोलतो, सगळ्यांचं शिक्षण मराठी. तर कोकण माझ्यासाठी नवीन नाही आहे, माझा अत्यंत काय म्हणतात जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मला कधीही कोकणात जायला कधी असं वाटलं की आपण ऍट इज शूटिंग करतोय, शांतपणे मस्त शूटिंग करतोय आणि कथा मनाला भावली. गोष्ट जसं सुकन्याने सांगितलं की ही गोष्ट कुठेतरी घडलेली असू शकते, कुठेतरी घडू शकते आणि कुठेतरी घडतही असेल. तर अशा तिन्ही काळांमध्ये ही गोष्ट असू शकते आणि आजच्या काळात त्याची तीव्रता ही आपल्याला अधिक जाणवते त्याची. आणि हे कुठेही घडू शकतं. अशा प्रकारचं उदाहरण कधीतरी घडलं होतं, त्याची बातमी आली होती आणि मग कांचन माझ्याकडे कथा घेऊन आली. तीच गोष्ट कोकणात शूटिंग झाली आणि ती फिल्म आज रेडी आहे. आपल्याकडे फादर्स डे, मदर्स डे असं साजरी करण्याची पद्धती ही आत्ता रोज डे, साडी डे, हे डे, ते डे
सगळे डे आहे, पण आपल्याकडे मातृदेव भव पितृदेव भव हा रोजचा दिवस आहे, कळलं ना? तर त्याच्यासाठी आपली जी कुटुंब पद्धती आहे ती किती जबरदस्त आहे, आणि कुटुंब पद्धती ही जर सज्जड असेल तर नातेसंबंध हे ओले राहतात. भाऊ बहीण, ज्याला आपण चुलत बहीण भाऊ म्हणतो, काकांची मुलं, मामांची मुलं, हात्यांची मुलं एकमेकांच्या मिळून मिसळून वागतात, जरी रोज आपण भेटत नसलो तरी. आणि म्हणून तो ओलावा चांगला राहतो. आणि त्या अनुषंगानं कुटुंब जर सज्जड व्यवस्थित राहिली तर समाज व्यवस्था ही सुद्धा व्यवस्थित राहते, त्यामुळे राज्य व्यवस्थित राहतं आणि त्यामुळे राष्ट्र व्यवस्थित राहतं. म्हणजे मी नेहमी म्हणतो असं की मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती जेव्हा नष्ट व्हायला लागली आणि फक्त मूल्याचं शिक्षण द्यायला लागली आणि मूल्याचं मूल्य वाढायला लागलं, तेव्हा ही परिस्थिती उत्पन्न व्हायला लागली समाजामध्ये की आई वडील यांना जुगारून 14 वर्षाचा मुलगा झाला 12 वर्षाचा की तो घराबाहेर निघतो, हे अमेरिकन वेस्टर्न वर्ल्ड मध्ये आपण बघतो. पण ते हल्ली आपल्याकडे व्हायला लागले, कारण फक्त पैशालाच अतोनात महत्व आलंय. तुम्हाला नक्की आवडेल हा चित्रपट, 22 तारखेला तुम्ही बघा. मी एवढं भरभरून अशासाठी सांगतोय, या चित्रपट फक्त आई वडिलांनी बघण्यासाठी नाही आहे. प्रत्येक कुटुंबानं मित्रांसोबत, परिवारासोबत, आप्तांसोबत बघावा असा हा चित्रपट खूप दिवसांनी आलाय. म्हणून आम्ही दोघांनी याच्यात काम केलं. आणि आईबापांचं जन्मरून आपण 7 जन्म घेतले तरी नाही फेडू शकत. म्हणून हा चित्रपट बघा आणि आपल्या संबंधांचा जो ओलावा आहे तो सतत कायम राहावा, हेच मला वाटतं हे उद्देश आहे या फिल्मचं. आणि म्हणून हा चित्रपट 22 तारखेला तुम्ही अवश्य चित्रपटगृहात जाऊन पहा, अशी माझी प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे. तर दर्शक हो, ही आहे जन्मरूनची टीम. यांच्यासोबत आपण वार्ता केल्या आणि यांचा चित्रपट हा लवकरच 22 मार्चला चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे. त्यांच्या या चित्रपटाला आणि आगामी सर्व येणाऱ्या मराठी चित्रपटासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.